नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, सर्वप्रथम सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे तो असतो दिवाळी आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन. आता तेच लक्ष्मीपूजन कसं करायचं, त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे व वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी, आपल्याला चांगले आरोग्य लाभण्यासाठी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कशी पूजा करायची, लक्ष्मीपूजनाच्या वेळेस कोणते मंत्र म्हणायचे आहेत, सेवा कुठली करायची आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, लक्ष्मीपूजन हे शास्त्रोक्त मंत्रोक्त जर आपण केले तर आपल्याला वर्षभर कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्या घरामध्ये भासत नाही. त्यामुळे सर्वात आधी आता हे जाणून घेऊया की हे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे, शुभ मुहूर्त कोणचा आहे. तर 12 नोव्हेंबर 2023 रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:11 पर्यंत या वेळेत आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. तर हा काळ शुभ मानले गेलेला आहे लक्ष्मीपूजनासाठी. तर यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपली तयारी करून घ्यायची आहे. तर ही जी आपल्याला अशी मांडणी करायची आहे, ती मांडणी आपण 4-5 वाजता सर्व तयारी करून ठेवायची. म्हणजे काय होतं ना, ज्या पूजनाच्या वेळेस आपली गडबड उडत नाही आणि काही गोष्टी विसरतही नाहीत. तर बघा, सर्वात अगोदर जिथे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. जिथे गोमूत्र शिंपडून घ्या, पाट घ्या किंवा चौरंग तुम्ही तिथे अंतरवून घ्यायचा आहे. त्याच्यावर लाल कपडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आता साहित्य काय लागणार आहे हे पाहूया. बघा, सर्वात अगोदर आपल्याला लक्ष्मीनारायणाचा फोटो लागत असतो. त्यानंतर कुबेर भगवानांचा फोटो, स्वामी महाराजांचा फोटो आणि यावेळेस घरातील वातावरण हे एकदम मंगलमय असलं पाहिजे. टी व्ही टेप वगैरे ज्या काय आहे ते बंद करून टाकायचं आहे आणि पूजेसाठी घरातील सर्वांनी बसायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे सर्व साहित्य अगोदरच आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जास्त उठाऊठ होत नाही. आता बघा, आपल्याला पूजेला बसायचं आहे. त्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो. कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण संकल्प करतो. तर एक पळी पाणी हातामध्ये घ्यायचं आणि ओम केशवाय नमः पाणी पिऊन घ्यायचं. परत एक ओम नारायणाय नमः परत पाणी पिऊन घ्यायचं. परत माधवाय नमः असं म्हणून 3 पळ्या पाणी पिऊन घ्यायचं आहे. नंतर 2 पळ्या पाणी ताम्हणात टाकत असताना ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः असं म्हणत 2 पळ्या पाणी ताम्हणात टाकायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर भगवान विष्णूंची ही वर दिसत असलेली सर्व नावे घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर परत हातामध्ये आपल्याला पाणी, अक्षदा, फुलं घेऊन त्यामध्ये हळद कुंकू टाकून आपल्याला पुढील संकल्प करायचा आहे की मी अमुक गोत्राची, म्हणजे तुम्ही तुमचं गोत्र कश्यप सांगू शकता जर तुम्हाला माहीत नसेल तर, आणि म्हणायचं आहे की मी कश्यप गोत्राची आणि आपलं नाव घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आहे. मी माझं नाव घेते की मी कश्यप गोत्राची संध्या रामेश्वर जाधव, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मी सेवेकरी. माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी, तसेच गुरु, आई वडील यांची भक्ती, सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात, कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथ ज्ञानेन दीपावलीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे. त्या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश, शंख, घंटी, दीपपूजन करीत आहे असं म्हणून आपल्याला ते जे पाणी आहे ते ताम्हणात सोडायचं आहे. नंतर परत आपल्या तांदूळ जर चिटकले असतील तर परत पाणी टाका आणि हे पाणी आपल्याला नंतर तुळस सोडून कुठल्याही झाडाला आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे. आता बघा, आपल्याला संकल्प झाल्याच्या नंतर आपल्याला पूजनाला सुरुवात करायची आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही दिवे लावून घ्यायचे आहेत, भरपूर दिवे लावायचे आहेत. तर बघा, आता सर्वात अगोदर दिवे लावल्याच्या नंतर आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे आणि आपण जे चौरंग मांडलेलं आहे त्या चौरंगावर आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचे आहे आणि आपल्याला केरसुनी आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे. केरसुनी म्हणजे आपण झाडू म्हणतो त्याला. तर तो झाडू आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि आपल्याला त्याच्या स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्यावर ठेवायचं आहे.
आणि बघा आता आपल्याला चौरंगावर आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत, ज्या आपण सुपाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला वापरल्या होत्या. त्या 3 सुपाऱ्या आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत. एक गणपतीची, एक कुबेरांची आणि एक लक्ष्मीची. अशावरती आपल्याला 3 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे. बघा मंगल कलश कसा स्थापन करायचा आपल्या सर्वांना माहिती आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, त्याच्यावर आपल्याला फूल टाकायचं आहे. सर्व बाजूंनी आपल्याला खालून वरपर्यंत अशा रेषा ओढायच्या आहेत. त्यावर विड्याची 5 पानं ठेवायची आणि नारळ ठेवायचं आहे. नारळ ठेवत असताना शेंडी आपल्याला वरच्या बाजूनं करायची. त्यानंतर आपल्याला तिथे श्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे. चौरंगावर आपल्याला विड्याच्या पानाचे जे आपण ठेवले आहे त्याच्या पाठीमागे म्हणजे लक्ष्मीच्या फोटोच्या समोर आपल्याला श्रीयंत्र ठेवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चांदीचा शिक्का असेल तर अशा प्रकारे चांदीचा शिक्का ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथे लक्ष्मीसाठी, लक्ष्मी मातेला आवडणारे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे म्हणजे सोनं, पैसे, चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व तुम्ही तिथे ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर लक्ष्मी मातेला आवडणारे कवड्या तिथे तुम्हाला ठेवायच्या आहेत, गोमती चक्र ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर आता पूजेला सुरुवात करायची. तर सर्वात अगोदर आपल्याला तुळशी पूजन करायचे आहे. तुळशी पूजनाच्या अगोदर आपल्याला लक्ष्मी म्हणजे आपण ज्याला केरसुनी, झाडू म्हणतो, आपल्या घरातील खरी लक्ष्मी ती असते. तर सर्वात अगोदर तिचं पूजन करायचं आहे. आणि ते पूजन आपल्याला बाहेर तुळशीपाशी करायचं आहे. तुळशीपाशी त्याचं पूजन करायचं आणि त्यानंतर आपल्याला तुळशी पूजन लगेच करून घ्यायचं आहे. बघा तुळशी पूजन आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं. तर तुळशी पूजन करायचं आहे. आणि तुळशी पूजन करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम ह्रीम क्लीम ऐं वृंदावने स्वाहा. हा मंत्र आपल्याला तुळशी पूजनाच्या वेळेस म्हणायचा आहे. नंतर ती केरसुनी घेऊन यायची आणि आपली जिथं पूजा सुरू आहे त्या पूजेच्या समोर आपल्याला ती ठेवायची आहे. तर बघा आता ही केरसुनी आपण पूजेसमोर ठेवली. त्याच्यानंतर आपल्याला गणपती पूजन करायचं आहे. तर सर्वात अगोदर गणपती पूजन करायचं. गणपती बाप्पाचा आपल्याला पूजन करायचं आहे. तर पाणी घालायचं, त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करा, त्यानंतर परत पाण्याने. आणि हे करत असताना ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः या मंत्राचा तुम्ही मंत्र जाप करू शकता. त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला विड्याच्या पानावर प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आता बघा इथे मी गणपतीची पूजा करत आहे. आणि माझ्या ज्या कोजागिरी पौर्णिमेला मी 3 सुपाऱ्या मांडल्या होत्या. गणपतीची 1 सुपारी, 1 लक्ष्मीची आणि 1 कुबेराची. तर मी 3ही सुपाऱ्या ठेवल्या आहेत आणि गणपती बाप्पाचंही पूजन करत आहे. तुम्ही सुपारी किंवा गणपतीची मूर्ती दोन्हीपैकी एकच कुठली तरी ठेवायची आहे. तर बघा आता गणपती बाप्पाचं पूजन झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे. आणि फोटोमध्ये बघा तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवा, नाहीतर बघा या पूजेला लक्ष्मी नारायणाचा जो एकत्र फोटो असतो तो फोटो ठेवायचा असतो. आणि कुबेर महाराजांचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आता माझ्याकडे तो फोटो नाही आहे, तो खराब झाला आहे, म्हणून मी लक्ष्मीचा जो फोटो आहे तोच ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर असेल तर आवर्जून तुम्ही लक्ष्मीनारायणाचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा जर तुमच्याकडे टाक असेल तर कुलदेवतेच्या टाकावर अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि हे अभिषेक करत असताना ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा किंवा श्रीसूक्त तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर बघा त्याच्यानंतर कुलदेवतेचा टाक किंवा मूर्ती असेल त्याचीही आपल्याला विड्याच्या पानावर आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित सर्व मांडणी करून घ्यायची आहे आणि कुलदेवतेची आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवायचा आणि त्यांनाही नैवेद्य दाखवायचा आहे. आणि बघ त्यानंतर आपल्या ज्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत कुबेरांची आणि लक्ष्मी मातेची, आपल्याला त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यावर फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आणि सर्व आपली जी पूजा आहे म्हणजे आपली लक्ष्मीची पूजा, कुबेर देवतेची, सर्वांवर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं. हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं आहे. आणि आपल्याला सर्व जे काही आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे श्रीयंत्र आहे, आपली जी लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले पैसे, दागिने जे काही आपण पूजेमध्ये ठेवणार आहोत त्यांची पूजा करून घ्यायची. शंखाची पूजा करायची, घंटा, सर्व आपल्याला जी पूजा आपली आहे ती सर्व पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्यांना दीप ओवाळून घ्यायचा.
नंतर धूप ओवाळून घ्यायचा आणि आपल्याला 2 खोबऱ्याच्या वाट्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला लाह्या आणि बत्ताशे ठेवायचे आहेत आणि त्याचा नैवेद्य आपल्याला या लक्ष्मीपूजनाला आपल्याला दाखवायचा असतो. आणि तुमच्या घरामध्ये जे काही फराळाचं झालेलं असेल त्या सर्व फराळाचाही आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचा आहे. आता मी फक्त गुलाबजामुन बनवले आहेत, तर मी त्याचा नैवेद्य इथे दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये असलेले जे धान्य आहे, आपल्याला या दिवशी धान्याचीही म्हणजे धन म्हणजे आपले धान्य जे आहे याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते, कारण आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही वाटीमध्ये किंवा असे बोळक्यामध्ये सुद्धा तुम्ही धान्य ठेवू शकता आणि आरती करून घ्यायची आहे. त्याचबरोबर वही आणि पेनसुद्धा आपल्याला इथे ठेवायचं आहे. जी हिशोबाची वही असते ती आपल्याला इथे ठेवायची आहे आणि त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. आणि त्या वहीवर आपल्याला पहिल्या पानावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्याच्यावर 5 देवांची नावं लिहायची आहेत. नवीनच कोरी घ्यायची, हिशोबाची वही घ्यायची आहे आणि पेनही नवीनच घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यांची देखील पूजन करायचं असतं. आणि आपल्या घरामध्ये जेवढं काही ज्यापासून आपल्याला लक्ष्मी मिळते, लक्ष्मी म्हणजे पैसा ज्या गोष्टीपासून आपल्या घरामध्ये येतो, ते सर्व वस्तू आपल्याला इथे पूजेमध्ये मांडायच्या असतात आणि त्यांचं सर्वांचं आपल्याला पूजन करायचं असतं. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला पुरणाचा किंवा गोडाचा जो कुठला नैवेद्य घरात झालेला असेल तो सर्व नैवेद्य आपल्याला या पूजेला दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जी कुठली आरती म्हटली जाते, ती तुमच्या घरामध्ये आरती म्हटली जाते, ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत लक्ष्मी पूजन करायचं आहे. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा कशी करायची म्हणजे विसर्जन कसं करायचं. तर बघा, ही पूजा रात्रभर आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि 13 तारखेला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला सर्वात अगोदर दिवा लावायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता कुणी बघा गोड कानोले सुद्धा करतात, जसं तुमच्याकडे करतात तसं तुम्ही करा. तर अक्षदा हातात घेऊन आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर अक्षदा हातात घ्या, मंत्र म्हणा आणि त्यानंतर या अक्षदा पूजेवर टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर कलश हलवायचा, कलशातील पाणी सर्व घरामध्ये शिंपडवायचं आहे. उरलेलं पाणी झाडाला टाकायचं आहे. जे नारळ आहे ते फोडून त्याचा प्रसाद म्हणून खायचा आहे. आणि जे धान्य आहे ते आपल्या घरामध्येच वापरायचं आहे. फुलं पानं जे आहे ते निर्मल्यात टाकायचे आहेत आणि बाकीचं साहित्य जागच्या जागेवर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर पूजा सर्व आवरून घ्या. आणि कोजागिरीला वापरलेल्या ज्या 2 सुपाऱ्या आहेत, कुबेराची आणि लक्ष्मीची, त्या आपल्याला तशाच आपल्या एक लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करायचं आणि कोजागिरीच्या परत त्या सुपाऱ्या तशाच ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे आणि विसर्जन करायचं आहे. तर ही लक्ष्मीपूजनाविषयीची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.